आणि कॅप आपण वितरित करत आहोत किसनजी भोईर यांच्या वतीनं. सर्वच पुरस्कर्त्यांचा मनपूर्वक आभार. मल्हारीचं देखील मनभरून कौतुक. वेल प्ले मल्हारी. जाऊयात आपण ऑनगोईंग मॅच कडे, जिथे बॉलिंग करते टीम डोंगरनावे आणि बॅटिंगसाठी ओपनिंग पेयर मैदानामध्ये सज्ज आहे मंजिर 11 खांडपे टीमची. ओव्हर टू यू. कॉम्बॉक्स मध्ये ऐकूयात सुनील पवार सर यांचा आवाज. धन्यवाद. अनेक अनेक धन्यवाद दीपक. तर आपण पाहतोय इथे मात्र सामन्याला सुरुवात होताना पहिल्या फेरीतल्याच्या दिवसातला शेवटचा सामना आहे. डोंगरनावे विपक्ष खांडपे. पहिला चेंडू बॅकफूट पॉईंटच्या अतिशय सुरेख फटका इनफिल्डच्या वर तोंड 3-3 क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावताना पाहतोय. सीमा पार आणि पहिल्या चेंडूवर दमदार चौकार. च्या माध्यमातून खेळाडू कक्षामध्ये जर आपण कुठल्याही प्रकारे इथून सूचना केल्या तर आपल्या संघाला पॅनलाइज केल्या जाईल. आयोजकाच्या माध्यमातून मला सूचना आहे की आपण इथून कुठल्या प्रकारे सूचना जर केल्या जाईल आणि बाहेरचा कोणी नको, फक्त आपले 11 खेळाडू असतील. बॅकफूट पंच अजून एकदा आपण यावेळेस मात्र कव्हर पॉईंटला चांगला क्षेत्ररक्षण अतिशय वेगात एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करताना पाहतो आपण फलंदाज गणेश याला. शौकरांनी इथं मात्र श्री गणेश केलं तर आपल्या डावाची सुरुवात केली ती, संघाचं खातं उघडलं होतं आणि त्यानंतर मात्र एक सिंगल अतिशय वेगात पूर्ण करतोय. संघात धावसंख्या पद्धती आपण पुढे सरकताना ती आता मात्र 5. गोलंदाज सज्ज होताना प्रशांत राईटामोर विकेट मारा करतोय. या स्पर्धा चांगला चेंडू होता. बॅकफुटला जाऊन मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहतोय आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. चौकात त्यानंतर मात्र सुरेख कमबॅक करताना गोलंदाज प्रशांत. खांडपे विपक्षपती आपण डोंगरनावे अशी लढत आजच्या दिवसातली पहिल्या फेरीतली शेवटची लढत. यानंतर मात्र लकी ड्रॉ काढण्यात येईल, कारण की जो एक संघ आहे माळीनगर या स्पर्धा बॅकफूट ड्राईव्ह पाहतोय आपण परत एकदा. चांगलं क्षेत्ररक्षण, पण बॅकअप चांगलं झालं इथं. जर बॅकअप चांगला झाला नसतं तर क्वचित अजून काही धावा गेल्या असत्या, पण एकच सिंगल इथं मात्र कंप्लीट करतोय. संघात धावसंख्या आता मात्र पुढे सरकताना ती पाहतोय आपण आता मात्र 6. पहिल्या चेंडूवर चौकार. त्यानंतर मात्र आतापर्यंत जर विचार केला आपण तर चांगली गोलंदाजी पाहतोय आपण प्रशांतच्या माध्यमातून. विजेता संघ जे आतापर्यंत झाले त्या सर्व संघाच्या कर्णधाराने आपण व्यासपीठावर यायचंय. यास मात्र खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होता. अतिशय वेगात एक परत सिंगल. काय चांगला तालमेल पाहायला मिळालं आणि दुसरी धावण्याचा प्रयत्न करतोय पण नाकारतोय. धावसंख्या जर पहिले आपण एका सिंगलनी धावफलकामध्ये ऍड होताना पाहतोय आपण 7. प्रोजेक्ट सुरू जर पाहिलं आपण आतापर्यंत तर निश्चित 42 पर्यंत मजल मारू शकतो. काय स्कोरिंग आहे आमच्या ऑपरेटरची. भावेश ऑपरेटिंग करताना पाहतोय आपण. सचिन 2 चेंडूमध्ये 1 आणि त्यानंतर जर पाहिलं आपण गणेश 3 चेंडूचा सामना केलाय 6 या धावसंख्येवर फलंदाजी करताना. स्ट्राईकला असेल इथे मात्र पाहतोय आपण गणेश. त्यावेळेस मात्र अजून एक चांगला चेंडू. पहिल्या षटकाची समाप्ती आपण पाहतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक धीमी आणि संत सुरुवात इथं मात्र पाहायला मिळते. आणि जो निर्णय घेतला होता स्वप्नील यांनी की मी नाणेफेक जिंकणार, क्षेत्ररक्षण करणार, त्यावर मात्र मोहर लावतोय. पहिल्या षटकामध्ये विकेट जरी प्राप्त केला नसेल पण जी सरासरी रोखायची ती सरासरी रोखून ठेवलेली आहे. टीम मिटिंग कमी घ्या, कारण की आम्ही प्रत्येक क्षणी तुम्हाला ही सूचना करतोय की आपण जास्त टीम मिटिंग घेऊ नका. विकेट पडला तरी एकत्र जमवू नका, कारण की खूप मोठी स्पर्धा पाहतोय आपण. मुरबाड तालुका नंतर ठाणे जिल्ह्यामधून एक मानाची स्पर्धा आदर्श ट्रॉफी 2021-22 30वं पर्व पाहतोय आपण. आणि बोलता चालता देखता देखता जर पाहिलं पण 3 वर्ष निघून गेले आणि 30व्या वर्षामध्ये काय अखंडित परंपरा आहे. आणि एकच सांगावं लागेल, पहिल्या दिवसापासून मी चर्चा करतोय सातत्याने की धानिवली गाव एक असा गाव आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये हा ठाणे जिल्हा ग्रामीणमधून नंबर 1वर आहे. पहिल्या जर विचार केला आपण राष्ट्रपती ग्राम पुरस्कार प्राप्त हा गाव आहे. त्यानंतर या गावाचे खास आकर्षण म्हणजे प्रत्येक घराघरामध्ये एक गव्हर्नमेंट सर्वंट. त्यामध्ये तब्बल कालच आम्हाला माहिती मिळाली की 50 शिक्षक आहेत या गावामध्ये. इंजिनियर आहेत, ॲडव्होकेट आहेत.
म्हणजे यापेक्षा गावाचा आदर्श काय असू शकतात हे सर्वांनी दाखवलंय. आणि त्याचबरोबर क्रिकेटच्या संघाच्या माध्यमातून सुद्धा आदर्श ट्रॉफीचं एक अतिशय खूप मोलाचं सहकार्य आहे. तर व्यक्तिगत पाहतोय आपण स्वतःचं पहिलं आणि संघाच्या माध्यमातून दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज जयेश येतोय दुऱ्यांच्या टोकाकडनं. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी आम्हाला खूप लाख मोलाचा विशेष सहकार्य केलेलं आहे त्यामध्ये सर्वाची धानवली गावाचे आमचे उद्योगपती, गव्हर्नमेंट सर्वंट, समाजसेवक, ग्रामस्थ मंडळ, आजी माजी ग्रामपंचायत सदस्य, विद्यमान सरपंच, माजी सरपंच, माजी उपसरपंच सर्वांच्या माध्यमातून खूप मोलाचं सहकार्य मिळतोय. याच पात्रा कट केले, चांगला पटकाय, पॉइंट बाउंड्रीच्या बाहेर चढून निघून गेले अतिशय वेगात, हा दमदार चौकार. मला माहिती मिळते तर दरम्यान व्यासपीठावर आगमन झालेलं आहे धानोली गावाचे युवा उद्योजक आणि खूप मोठं प्रेम नेहमी या गावावर त्यांचं असतं असे आदरणीय अरविंदजी अर्जुन भोईर साहेबांचं मी मनापासून अभिनंदन करतोय या स्पर्धेचे आयोजक आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळाच्या माध्यमातून. कारण की दादा तुमचं खूप लाखमोलाचं सहकार्य सुद्धा प्रत्येक क्षणी असतोय. यावेळेस मात्र पुलकडचा प्रयत्न होता, ऑन साईडकडे चेंडू जातोय जवळपास सिली मिड ऑनकडे आणि तोपर्यंत मात्र अतिशय वेगात एक सिंगल इथे मात्र कम्प्लीट होताना पाहतोय आपण. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पाहतोय पुढे सरकताना 3-12. पहिल्या षटकातल्या पहिल्या चेंडूवर चौकार आणि आता मात्र सुद्धा पाहतोय दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर चौकार. पण त्यानंतर मात्र काय कमबॅक करतात जे गोलंदाज पाहतोय आपण. प्रशांतने सुद्धा चांगलं कमबॅक केलं होतं आणि जयेश यांनी सुद्धा चांगलं कमबॅक केलेलं आहे. माळीनगर संघाचा संगणक आपण लगेच रिपोर्ट करायचे आहे. याच पत्ता लॉप केलंय पण फटका फसतोय मिड विकेट क्षेत्राकडे. पहिला फलंदाज बाद. व्यासपीठावर यायचे आणि तसेच टेंबरे संघाचा संगणक आणि आदर्श धानिवली संघाचा संगणक आपण सुद्धा यायचे. आणि विजेता संघ या चालू सामन्यातला जो असेल त्या संघाचे राखीव खेळाडू सुद्धा इथं मात्र येतं. आपण 3 षटकानंतर लकी ड्रॉ आहोत. टेंबरे संघाचा संगणक किंवा कुठलाही खेळाडू प्रतिनिधी जर असतील तर आपण लगेच या. पिंपळगाव संघाचा संगणक आपण लगेच यायचे आणि चालू सामन्यातला विजेता संघ जो ठरेल त्या दोन्ही संघाचे 12 खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये संलग्न आहेत. पात्रा फोर्सिंग फटका चांगला आहे, खाली क्षेत्रामध्ये लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर जातोय, चौकार. खेला है खड़े खड़े और गेंद को ऐसा लगा कि थप्पड़ सा जड़ दिया था गेंद के ऊपर और बेहतरीन शॉट के जरिए ये बाउंड्री अर्जित करते हुए इस वक्त बल्लेबाज. कुल मिलाकर स्कोर आगे बढ़ता हुआ इस वक्त 16 रन 1 विकेट के नुकसान पर. चमकीली ट्रॉफी देख रहे हैं इस वक्त आदर्श ट्रॉफी 20-21-22 का ये खूबसूरत आयोजन आदर्श 11 धानिवली और पूरे गांव की तरफ से. पैक क्राउड खचाखच भरा हुआ पूरा स्टेडियम देख रहे हैं इस वक्त हम. अगली गेंद इस मरतबा उठा के खेलने का प्रयास, गेंद की लाइन को पड़े बगैर बल्ला हवा में चला बैठे और इसका परिणाम देख रहे कि गेंद विकेट कीपर के दस्तानों में समा गई. पिंपलगाव संघाचा कर्णधार हे बघा आपल्याला ही तिसऱ्या वेळेस आम्ही सूचना करतो त्या सूचनेचं आपण पालन करायचं आहे. आपण यायचंय विनंती असेल आपल्याला. धावसंख्या जर पहिले धावफलकावर फक्त आणि फक्त 16 आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर. खराब फटका पहिला पण खराब चेंडूवर मात्र चांगला विकेट प्राप्त केला गेला. फुल टॉस होता आणि पाहतोय की फुल टॉसवर विकेट फेकणं म्हणजे मानसिक टेन्शन किती मोठं असेल फलंदाज पाहतोय आपण. एका क्षणी वाटलं की आदरणीय धानोली गावाचे युवा उद्योगपती आदरणीय अरविंद दादा भोईर अर्जुन दादा भोईर यांना विनंती करेन की आपण समोर यायचंय. युवा उद्योगपती धानोली गावाचे एक खूप मोठं व्यक्तिमत्व आहे दादांचं. नेहमीच प्रेम असतोय प्रत्येक
कार्यक्रमावर प्रत्येक गावाच्या प्रत्येक नागरिकावर असे आमचे अर्जुन भोईर साहेब आपण समोर यायचे. तर निश्चित आपण लॉट टाकतोय लकी ड्रॉ. एक चिठ्ठी जी निघेल ती मध्ये माळीनगर या सोबत खेळणार आपल्याला 3 संघाला बाय आणि त्याच्यानंतर जो सामना होईल त्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये सामने होतील. जो चिठ्ठी निघेल त्या संघाला मात्र पाहतोय की आपण माळीनगर या संघासोबत खेळावं लागणार आहे. आणि कुठला संघ असेल तो पिंपळगाव विपक्ष माळीनगर आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. चला विनंती आहे की आपण यानंतरचा सामना माळीनगर विपक्ष पिंपळगाव दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस करण्यासाठी यायचे टॉस बॉक्समध्ये. माळीनगर विपक्ष पिंपळगाव त्यानंतर मात्र टेंबोली विपक्ष धानिवली टेंबरे विपक्ष धानिवली अशी लढत पाहायला मिळेल. पिंपळगाव आणि माळीनगर या सामन्यातला विजेता संघ जो असेल तो मात्र विजेता संघासोबत फाईट करेल. पण इथे मात्र फाईट करताना पाहतोय आपण डोंगर नावे विपक्ष खांडपे अशी लढत. तर राईट द विकेट यॉस पात्र आडबॅटने फटका आहे चांगला आहे. काय इशारा येईल फ्लॅट 6 ठोकला इथं मात्र फलंदाजांनी. ऑफ स्वीपचा फटका पाहिला आपण मिडविकेट बाउंड्री लाईन कडे. राहुल रसाल अजून एक मोठं नाव आहे पाहतोय आपण. गोलंदाज सज्ज होताना राईटामध्ये विकेट कंटिन्यू प्रशांत किंवा मात्र बॅक टू द बॉलर ड्राईव्ह पाहतोय आपण. सरळ फटका आहे खूप छान. कुठल्याही चान्स नाही. मिड ऑफ आणि लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाला चेंडू फरार होईल. सीमा पार चौकार. पाहिलं यानंतर माळीनगर विपक्ष पिंपळगाव त्यानंतर धानिवली विपक्ष टेंबरे आणि त्यानंतर मात्र माळीनगर आणि पिंपळगाव संघातला विजेता संघ जो संघ ठरेल तो मात्र हा जो सामना सुरू आहे त्या विजयी संघासोबत ती लढत देईल. आणि पुढची फेरीची प्रत्येक सामने 4 षटकाची राहील. यॉस पाता कडक केडीके जातोय 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 षटकार. आपण फटक्यामध्ये जेव्हा बॅट खांद्याच्या मागं गेलंय तेव्हा मात्र चेंडू मिडविकेटच्या बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलंय. अतिशय दमदार कामगिरी करताना इथं मात्र क्रमांक 3 वर आलेला राहुल 3 चेंडूमध्ये जर विचार केला 2 षटकार आणि 1 चौकार ठोकलंय. म्हणजे कालप्रमाणेच इथं मात्र पाहतोय की मैदानाच्या आतमध्ये जी फटकेबाजी पाहतोय आपण चेंडू आणि बॅटमध्ये संघर्ष पाहायला मिळतोय. यानंतर 4 षटकाचे सामने राहील. याच पाता सुरेख फटका ऑन द राईट. क्या बात है. अफलातून शॉट ऑफ मॅच चौकार. एक चेंडूवर रस भरभरीत असे षटकार चौकार पाहायला मिळतोय. काय तोंड हा शॉट खेळलाय आणि 4 चेंडूमध्ये 500ची स्ट्राईक रेटनी फटकेबाजी करतोय. म्हणजे 20 काय दमखम दाखवतोय. उच्च कोटीचा हा फलंदाज इथं मात्र खेळ दाखवताना पाहतोय पण राहुलच्या बॅटमधून. व्यासपथा चांगला चेंडू होता. टर्न केल्या चेंडूला ठीक आमच्या समोर जमीन लगत फटकाय. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावची मागणी करताना अतिशय वेगात चांगला तालमेल. काय सुरेख तालमेल पाहतोय दोन्ही फलंदाजामध्ये.
5 चेंडूचा सामना केला आणि 22 या धावसंख्येवर राहुल नावाचा फलंदाज फलंदाजी करतोय. धावसंख्या आता मात्र पुढे सरकताना पाहतोय. 30 षटक प्रगती पथावर आहे. 38 एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना इथं मात्र खांडपे संघ आडबॅटण्या फटका आहे. मिडविकेट क्षेत्राकडे चेंडू ट्रायल होते. दुसऱ्या धावेची मागणी ते मात्र करताना थोडंसं फंबलिंग पाहायला मिळालं आणि त्या संधीचं सोडणं दुसऱ्या धावेमध्ये कन्व्हर्ट केले. ही धाव तर पाहतोय आपण 3 षटकाची समाप्ती. ड्रिंक स्टॉली मैदानाच्या आतमध्ये घेऊन जायची आहे. 40 धावा इथं मात्र धावपलकावर लावल्या गेल्या आणि असं वाटते की कुठेतरी निर्णय चुकीचा ठरलेला आहे. डोंगर नावे संघाचा कर्णधार स्वप्नील देशमुख यांनी जो निर्णय घेतला होता क्षेत्ररक्षण जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा कुठेतरी चुकीचा ठरतोय. कारण की 3 षटकामध्ये 40 धावा खूप मोठी धावसंख्या उभी केली आहे. एक छोटासा ब्रेक जाऊया आपण डीजे कडे. ऐकूया मधुर संगीत. आम्हाला मिळालेले आहे आदरणीय विठ्ठल हरिचंद्र राणे, मंगल गणपत टोळे साहेब, सुजित गणेश राणे साहेब, माननीय सौ भारती अशोक राणे मॅडम ग्रामपंचायत विद्यमान सदस्य आहेत. आदरणीय तुळशीराम नंदकुमार भोईर साहेब, उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ग्रामीण, तसेच उद्योजक आदरणीय गणेश शीट लाटे, तसेच रमेशजी व्यापारी साहेब उद्योजक मुरबाड, त्यानंतर उद्योजक कशेले गावाचे राजेंद्र अर्जुन हरपुडे साहेब, त्यानंतर उद्योजक अब्बासभाई शेख, त्यानंतर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आदरणीय चिंतामण कुसाबा भोईर, तसेच देवगावचे सरपंच विद्यमान सौ अंजना बाळकृष्ण भांडे मॅडम, तसेच उद्योजक पाहतोय आपण बाळा भावार्थे, त्यानंतर अनिल बोंबळे साहेब उद्योजक, बाळा बोंबळे उद्योजक, त्यानंतर समाजसेवक सुजित अशोक ठाकरे साहेब, त्यानंतर देवगावचे उद्योगपती मार्तंड बुधाजी टेकडे साहेब, तसेच आदरणीय सोमनाथ चिंतामण भोईर साहेब, तसेच सोमनाथ लक्ष्मण भोईर साहेब आणि तसेच सोमनाथ बुधाजी टेकडे साहेब यांच्या माध्यमातून खूप लाख मुलाचं सहकार्य आम्हाला मिळालेलं आहे. तर आपण जाऊया. इथं मात्र मैदानाच्या आतमध्ये एक संघर्ष पाहायला मिळतोय आणि या षटकामध्ये जर विचार केला आपण तर थोडंसं आकलन करूया. 6-4 6-4 2-2-2 म्हणजे तब्बल 24 धावा प्रत्येक चेंडूवर 4 धावा वसूल केल्या. इथे मात्र फलंदाज राहुल यांनी 6 चेंडूमध्ये 24 धावसंख्येवर नॉन स्ट्राईकला उभा आहे राहुल. गोलंदाजीमध्ये पहिला परिवर्तन पाहायला मिळतोय. मोहन येतोय. मोहन पॅरेला बनेल का इथं मात्र आपल्या संघासाठी. पॉइंट शॉट थर्ड मॅन. पहिला चेंडू पाहतोय आपण. लाईन अतिशय छान होती. चांगली सुरुवात मोहनच्या माध्यमातून पाहतोय. हाणामारीचे 2 षटक आहेत आणि कशा प्रकारे हाणामारी इथं मात्र पाहायला मिळाले पाहिजे. कारण की मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना खांडपे हा संघ आपण पाहतोय. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना डोंगर नावे या संघाच्या अगेन्स्ट. यास पात्र ड्राईव्ह केले. ऑफ ड्राईव्ह जवळपास लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरमध्ये चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल होतोय. तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल. कारण की राहुल याला माहिती आहे की स्ट्राईक माझ्याकडे मी ठेवणार आहे. फक्त आणि फक्त एक सिंगल. 41 धावा धावपलकावर पाहतोय आपण 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 4थं षटक मार्गस्थ आहे आणि 6 चेंडूमध्ये आतापर्यंत 24 या धावसंख्येवर उत्कृष्ट फटकेबाजी करताना पाहतोय आपण खांडपे संघाचा ट्रम्प कार्ड ऑफ खेळाडू म्हणजे एक भरोसेमंद स्टायलिश फलंदाज तो म्हणजे राहुल. 2 षटकार 2 चौकार. यास पाता कट केले. चांगला फटका. पॉइंट क्षेत्राकडे अतिशय वेगात चेंडू रोखू शकणार नाही आणि अजून एक क्लास शॉट राहुलच्या बॅट मधून येतोय. चौकार. संगणक केला की आपण टॉस माळीपाडा आलेला आहे. पिंपळगाव संघाचा कर्णधार आपण लगेच यायचंय. आपला प्रतिस्पर्धी संघाचा संगणक इथे मात्र हजर आहे. दुसऱ्या फेरीतला तो सामना आहे म्हणून तो सामना 4 षटकाचा होईल. दुसऱ्या फेरीतले सर्व सामने 4 षटकाचे होईल. जर वेळ जर असेल तर अंतिम जो सामना असेल दिवसाचा वेळेअभावी
आपण तो सामना यावेळेस मात्र हवेत आहे आणि इथं मात्र कुठली चुकी नाहीये. ज्या विकेटची आवश्यकता तो विकेट इथं मात्र प्राप्त करतोय गोलंदाज मोहन. फलंदाजी मित्रमंडळी कारण की स्ट्राईक रेट जर पाहिला आपण 400ची स्ट्राईक रेटने 28 धावा कुठून काढल्या आणि संघाला एक चांगली दमदार सुरुवात करून दिली. नवीन फलंदाज खेळपट्टीकडे रवाना होताना पाहतोय आपण. क्रमांक 5 वर मोहन, म्हणजे समोर गोलंदाज मोहन आहे आणि फलंदाज सुद्धा मोहन आहे. पण स्ट्राईकला फलंदाज असेल इथं मात्र पाहतोय की आपण अखिलेश स्ट्राईकला असेल. अजून अखिलेश याला मात्र खातं उघडायचं बाकी आहे. जर विचार केला आपण सॉरी एक या धावसंख्येवर फलंदाजी करतोय. 2 चेंडूचा सामना केलाय. यावेळेस लाईन चुकीची आहे. हा चेंडू परत टाकावा लागेल. डाव्या स्टिकच्या खूपच बाहेरचा चेंडू होता. या एका वाईटच्या स्वरूपात एकच धाव संघाच्या धावफलकामध्ये ऍड करताना धावसंख्या पाहतोय आपण 46. चौथं षटक प्रगतीपथावर आहे. पिंपळगाव संघाचा कर्णधार आणि माळीनगर संघाचा संगणक दोन्ही संघाचे कर्णधार आलेले आहेत आणि तिथे मात्र टॉस करण्यासाठी माझे सहकारी समालोचक दीपक सज्ज होईल. यास पात्र टर्न केल्या चेंडूला पाहतोय पण मिड विकेटकडे. मोठा फटका खेळायचा होता. दुसऱ्या धावेची मागणी पण नकारतोय. फक्त आणि फक्त एक सिंगल इथे मात्र कंप्लीट करेल. चांगलं षटक आतापर्यंत मोहन यांचं आपण पाहतोय. एका क्षणी वाटलं की 3 षटकामध्ये 40 धावा आहेत आणि जवळपास 60 किंवा 65 कडे वाटचाल करेल काय, पण मोहन यांनी इथं थांबवले. षटकामध्ये एक चौकार जरी दिला असेल पण चांगली गोलंदाजी मोहनच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या फेरीतला हा शेवटचा सामना आहे. 5 षटकाचा सामना. यानंतर दुसऱ्या फेरीतले सामने 4 षटकाचे होईल. आदर्श धानिवली, टेंबरे, त्यानंतर पिंपळगाव. याच मात्र ऑन रे पाहतोय आपण. मिड डाऊन चेंडू मात्र डीप लॉंग ऑन कडे. खराब क्षेत्ररक्षण चुकीला माफी नसते क्रिकेटमध्ये आणि ते मात्र रोखण्यामध्ये यश आलंय काय पाहायचंय. आणि इशारा काय येईल पंचाचा पाहते हा चौकार. जर आपण उल्लेख केला आणि तिन्ही गोष्टीवर जर अभ्यास चांगला केलाय आणि ज्या संघाची तिन्ही गोष्टीवर मोठी छाप असेल तो संघ चॅम्पियन ठरणार हे निश्चित. बघा एक खराब क्षेत्ररक्षण पाहिलं जिथं 1 होती तिथे मात्र 1 2 का 4 असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. तिथे मात्र 4 धावेमध्ये रूपांतर झाल्या. तर आता मात्र संघाची धावसंख्या पाहतोय आपण 4 षटकाच्या समाप्तीनंतर बरोबर 50 धावा पूर्ण केल्या, म्हणजे 51 धावा धावफलकावर. अर्धशतक पूर्ण लागतोय खांडपे संघाचं 4 षटकाच्या समाप्तीनंतर. इथून सुदर्शन जर विचार केला आपण 10 किंवा 12 धावफलकावर जर लावल्या गेला ना, आज दुसरा दिवस आहे. आज धावा एवढ्या बनत नाहीये ज्या प्रकारे आपण अपेक्षा केली होती. काल फाटा खेळपट्टी होती आणि मातीच्या खेळपट्टीचे एक वैशिष्ट्य आहे की तुमचा पहिला दिवस सोन्याचा असतो फलंदाजाचं. त्यानंतर मग तुम्हाला संघर्ष करावा लागते. टेस्ट क्रिकेटमध्ये बघा तुम्ही पहिला दिवस खूप खेळपट्टी चांगली असते. जसे जसे दिवस निघतील ना तसे तसे मात्र संघर्ष करायला लागते. याचं एक कारण उत्तम उदाहरण पाहिलं आपण. काल भारतीय संघ पूर्ण बाद झाला होता. आफ्रिका संघ पूर्ण बाद झाला आणि काल सुद्धा एक भारतीय संघाचा विकेट मयंक अग्रवाल बाद झाला. म्हणजे एक दिवसामध्ये तब्बल 13 विकेट कालच्या दिवसामध्ये पडल्या गेल्या. हे असते मातीची खेळपट्टीचं खास आकर्षण. धावफलक पाहतोय आपण. धावफलकावर 51 4 षटकाच्या समाप्तीनंतर. 3 चेंडूमध्ये अखिलेश पाहतोय की 2 वर आणि मोहन 1 चेंडूवर 1. अंतिम षटक टाकण्यासाठी आकाशच्या हातात चेंडू सोपवलंय स्वप्नील देशमुख यांनी. मोहन यांनी मात्र प्रभावशाली कामगिरी केली या षटकामध्ये. पहिला चेंडू पुलचा फटका पाहतोय आपण. टायमिंग व्यवस्थित नाहीये. झेल घेण्याचा खूप छान प्रयत्न केला होता पण चेंडूवर पोहोचू शकला नाही. पण तोपर्यंत मात्र संधी होती. 2 धावा सहज पूर्ण करतोय फलंदाज. या 2 धावींनी संघाची धावसंख्या पुढे सरकते. आता मात्र ती 53. अखिलेश व्यक्तिगत जर पाहिला आपण 4 चेंडूचा सामना केले. धीमी फलंदाजी पाहतोय त्याच्या माध्यमातून. फक्त 4 या धावसंख्येवर फलंदाजी करताना पाहतोय. फक्त एकच फलंदाजांनी खूप छान कामगिरी केली. मने जिंकली क्रिकेट रसिकाची, तो म्हणजे राहुल यांनी. त्याच्या खेळमध्ये 3 चौकार 2 उत्तुंग षटकार ठोकले होते.
अखिलेश सज्ज होताना व्यासपाता परत सफल झाला ऑनसर्गी खेळण्याचा प्रयत्न, पण यावेळेस मात्र अतिशय वेगात एक सिंगल इथं मात्र कंप्लीट करताना पाहतोय आपण. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या पाहतोय आपण 54. यानंतर जो सामना होईल दुसऱ्या फेरीतला पहिला सामना माळीनगर विपक्ष पिंपळगाव. सामना खूप टफ फाईट पाहायला मिळेल, कारण की माळीनगर संघ जर विचार केला पण खूप मोठी आहे. आता मग 4 चेंडू आहे आणि यामध्ये जर 3 विकेट आपण प्रत्येकाला विकेट हॅट्रिक, तर आदरणीय सुमित राणे आणि विशाल भोर यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपये. हे प्रेम आहे टेनिस क्रिकेटमध्ये एकमेकावर. याच पात्र उंच 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 आहे, पण चेंडूखाली क्षेत्ररक्षक पाहतोय आपण आणि पहिला विकेट इथं मात्र प्राप्त करतोय आकाश. म्हणतात ना लालच बुरी बला आहे. इथं मात्र आपण बक्षीस लावले गोलंदाजावर की विकेट हॅट्रिक जर पूर्ण केली तर फलंदाज वाटलं चला एका विकेट मी बहाल करतोय. मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये विकेट फेकतोय आणि आता मात्र अजून 2 विकेट जर प्राप्त केले सुमित राणे आणि ठीक आमच्या कॉमेंट्रीमध्ये विशालजी भोईर आहेत यांच्याकडून आता मात्र विकेट हॅट्रिकला 1000 रुपये म्हणजे 500 वाढलेले आहेत. डेथ बॉलचा इशारा येतोय आणि चंदूदादा राणे सर, जर तुम्हाला वाटत असेल की बक्षिसाचं वर्ष टेनिस क्रिकेटमध्ये सर्वात महत्त्वाचं माझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच टुर्नामेंट कव्हर केल्या, पण कोणगावच्या ऐतिहासिक मैदानावर जेव्हा जेव्हा कुठलीही स्पर्धा असते ना तर मात्र बक्षीस खूप मोठं लावलं जाते. याच पात्र लॉफ्टेड फटका चाललंय 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 लॉंगॉनच्या वरतून ठोकलाय षटकार. दहीगावचे विद्यमान उपसरपंच आदरणीय नवनाथ देशमुख साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि मी दादांना आयोजकाच्या माध्यमातून विनंती करेन की आपण व्यासपीठावर यायचं आहे. अजून एक कडक केडीके, ओहो ए उडाया, षटकार ठोकलाय परत. नावे संघाच्या माध्यमातून पहिल्या 2 षटकामध्ये टिचून मारा, त्यानंतर मात्र खरपूस समाचार. यावेळेस हा चेंडू असं वाटतं की परत टाकावं लागेल. स्वेर लाईन आहे उजाष्टीच्या खूपच बाहेर. धावसंख्येत भर पडते, धावसंख्या आता मात्र 67. अजून एक जर ठोकलंय तर या षटकारासाठी दिनेश वागतेवरे साहेब यांच्या माध्यमातून 1000 रुपये. एका षटकाराला 1000 आणि ठोकलाय का पाहायचंय. टायमिंग अचूक आहे. इथं मात्र लालच बुरी बला आणि फलंदाज इथं मात्र बाद. धावपलकावर धावा पाहतोय आपण 67 आणि 68 धावाचं इथं मात्र टार्गेट असेल सामना जिंकण्यासाठी. मी आपल्याला घेऊन जातोय तिथं मात्र दीपक माझे सहकारी समालोचक सज्ज आहेत टॉस बॉक्स मध्ये. माळीनगर आणि त्यांना फाईट करेल संघ वाजी स्पोर्ट्स पिंपळगाव. दोन्ही संघाचे संघ कर्णधार विनंती आहे टॉससाठी दोन्ही टॉस बॉक्स कक्षामध्ये जॉईन व्हायचं आहे. नाणेफेकी करता आम्ही आमंत्रण करत आहोत अर्जुनजी भोईर उद्योजक, रघुनाथजी भोईर समाजसेवक आणि त्याचबरोबर सुमितजी राणे उद्योजक या आमच्या तीनही मान्यवरांना विनंती आहे नाणेफेकी करता आपण त्वरित टॉस बॉक्स कक्षामध्ये उपस्थित राहायचं. सर्व अगोदर आपण मालीनगर संघाचे संघ कर्णधार आदी गोरे यांचा सन्मान करूयात. या स्पर्धेची गोड आठवण चिरकाल स्मरणात राहावी म्हणून ही या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय आकर्षक ट्रॉफी सुमितजी राणे यांच्या शुभ हस्ते स्वीकारत असताना मालीनगर टीमचा कॅप्टन आदी गोरे
अर्जुनजी भोईर साहेबांच्या नाणेफेक 4 षटकांची लढत द्वितीय फेरीचा पहिला सामना भेटला. एका बाजूला मणिनगर त्यांच्या विरुद्ध वाजी स्पोर्ट्स पिंपळगाव. कॉन्सिल मालीनगर टीम अर्थातच आधी गोरेचा काटा असा कॉल आणि फायनली छापा नाणेफेक जिंकले वाजी स्पोर्ट्स पिंपळगाव संघाचे संघ कर्णधार. समोर मालीनगर संघ. मालीनगर म्हटलं ग फिल्डिंगचं स्टँडर्ड, बॉलिंग डिपार्टमेंट डे मध्ये अफलातून गोलंदाजी, त्याचबरोबर बॅटिंग युनिट भरपूर स्ट्रॉंग. 4 ओव्हरची मॅच. टॉस जिंकला. निर्णय काय असेल? फिल्डिंग क्षेत्ररक्षण करायचं आहे. मालीनगर टीमला किती धावसंख्येपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? मालीनगरला 4 ओव्हरमध्ये 40च्या आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न असेल. 40च्या आत रोखायचं. ज्या पद्धतीने टीमने पहिल्या मॅच मध्ये परफॉर्मन्स केला फ्रॉम निलेश लाटे ज्यानं मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड स्वीकारला, खास करून त्याच्याकडे काय अपेक्षा असतील? त्याच्याकडून प्रथम तर पहिल्या इनिंगमध्ये का त्याची ओव्हर चांगली झाली आणि कमीत कमी धावा त्यांनी द्यावे हीच अपेक्षा आहे त्याच्याकडून. येस, मनपूर्वक अभिनंदन. मालीनगर टीमचा कॅप्टन आधी आमच्या सोबत. आधी पहिल्या राऊंड मध्ये लकी ड्रॉच्या थ्रूनं संघ सेकंड राऊंड मध्ये पोहोचलाय. समोर वाजी स्पोर्ट्स पिंपळगाव ज्यानं पहिल्या लढतीमध्ये पानशेत टीमला परास्त केलं. 69 धावा स्कोरबोर्डवर लगावल्या होत्या प्रथम बॅटिंग करत असताना. आता त्यांच्या अगेन्स्ट तुम्हाला पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करायची आहे. काय माइंडसेट आहे पहिल्या 4 ओव्हर मध्ये? आम्ही त्यांना 50 धावा प्लस मारण्याचा प्रयत्न करू. 50+ धावा मारण्याचा प्रयत्न असेल. पॉवर प्ले मध्ये स्पेशली कुठल्या बॅट्समनवरती जास्त कमांड असेल तो जास्तीत जास्त धावा आणि दर्जेदार सुरुवात करून देईल मालीनगर क्रिकेट संघाला? आमचे जे 11 खेळाडू आहेत सर्व बेस देण्याचा प्रयत्न करतील आणि योगेश छोट्या माली क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय. सर्व खेळाडू चांगले आहेत. आदर्श 11 धानिवली व ग्रामस्थ मंडळ आयोजित आदर्श चषक 30वा पर्व ते दीप्यमान स्पर्धा आयोजन आणि व्यवस्थापन समितीबद्दल. आदर्श चषक जाणवली हा आयोजन आम्हाला सुंदर केलं आयोजन त्यांनी आणि सर्वप्रथम मी त्यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी आम्हाला इथं खेळण्याची संधी दिली. बेस्ट ऑफ लक. जाऊयात आपण आपल्या ऑनगोईंग मॅच कडे, जिथे द्वितीय सत्रामध्ये 30 बॉल मध्ये अर्थातच 5 षटकांमध्ये टार्गेट चेस करायचे. 68 धाब्याचं डोंगर नावे क्रिकेट संघाला ओपनिंग पेअर आता मैदानाकडे. प्रशांत शेलके आणि त्यांच्या साथीनं रोहित गुन्हे लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. भरपूर मोठ्या धावसंख्येचं लक्ष गाठायचं आहे. इझिली हवं तसं हे टार्गेट चेस होणार नाहीये. त्यासाठी दोन्ही ओपनिंग पेअरच्या बॅट्समनला या मॅच मध्ये मोठा रोल अदा करावा लागेल. स्पेशली प्रशांत शिल्केची भूमिका या मॅच मध्ये खूप इम्पॉर्टंट असेल. बॉलिंग मध्ये त्याला आलेलं अपयश, त्यानंतर आता ती धुवून काढण्याची संधी इथे द्वितीय सत्रामध्ये निर्माण झाली आहे. 30 बॉल अँड 68 टू विन. पहिल्या फेरीचा अंतिम सामना ज्यामध्ये यातील विजयी संघ हा ड्रॉ थ्रूने पोहोचलाय तो म्हणजेच पुढील फेरी करे. चला सामना सुरू करा. अंपायर धर्मेंद्र वर्मा सर आणि त्याचबरोबर स्क्वेअर लेग अंपायर रॉक सर. मॅन्डेटरी पॉवर बेस हे पहिलं षटक. गणेश येतात बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्रायकिंग एंडला समोर जातील प्रशांत आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला त्यांच्या सोबत आहेत रोहित. 68 धाब्याचं मोठं लक्ष. पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न. टायमिंग होत नाहीये. फायनलिंगला जजमेंट चुकतं फिल्डरचं. वेगवान एक धाव आता इथे कंप्लीट होत असताना. इट इज फ्रॉम लेग बायज. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचतो. बाटवरती चेंडू आला नाहीये. फायनलिंगला फिल्डरकडून मिस्टेक झाली आणि आता अतिरिक्त धावसंख्येने डावाचा शुभारंभ होत असताना खातं खुलं होत असताना डोंगर नावे क्रिकेट संघाचं 68चं टार्गेट समोर आहे. पॉवर प्लेची 2 षटकं. या षटकांमध्ये सामन्याचं चित्र नक्की जाहीर होईल. पॉवर प्ले मध्ये मोठा रोल अँकल करावा लागेल रोहितला जो या हंगामामध्ये चांगल्या टच मध्ये आहे. डीप मध्ये लॉंग ऑफ आणि त्याचबरोबर एक फिल्डर काऊ कॉर्नरला आहे. क्षेत्ररक्षणाचं जाळं सध्या स्ट्रायकिंग एंडला लेफ्ट हँडेड बॅट्समन रोहित करता. शॉट थर्ड मॅन शॉट बॅकवर्ड पॉइंट. एक्स्ट्रा कव्हर इनफिल्ड मध्ये. मिड ऑफ लाईक फिल्डर पुढे पोहोचतोय. फील्ड चेंज करत असताना संघ रणनीती बनवत असताना मंजरी 11 खांडपे स्पीडअप करा इनिंग. शॉर्ट स्क्वेअर लेग त्याचबरोबर शॉर्ट मिड विकेटला एक फिल्डर. डीप मध्ये वाईडिश लॉंग ऑन आणि आहे मिड विकेट. स्ट्रायकिंग एंडला रोहित. फुलर लेंथ होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. ऑफस्टिकच्या खूप बाहेर. अंपायर सिग्नल इट इज अ वाईड. गाईडलाईनच्या देखील अगदी बाहेर होता. चेंडू रोहितच्या रेंज मध्ये नव्हता आणि अखेर पंचांचा इशारा पोहोचला. व्हाईट बॉलचा एक्स्ट्रा रन ऍड होत असताना डोंगर नावे क्रिकेट टीमच्या खात्यामध्ये आणि हे धावफलक पोहोचते आता पुढे 2 वर.
दोन्ही धावा एक्स्ट्राच्या स्वरूपात आपण पाहतो स्कोरबोर्डवर. इनसाइड आउट सजवण्याचा प्रयत्न, टायमिंग होत नाहीये. गुडलेंथवरून टेक ऑफ घेत असताना चेंडू रासिंग डिलिव्हरी फ्रॉम गणेश आणि सडनली बाउन्स होऊन चेंडू निघून जातो त्यांचा पाठीमागे. विकेट कीपर कुंडलिक यांच्या हातामध्ये हा डॉट बॉल. पूल केला ऑन साइडला, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू होईल का, फिनिश होत नाहीये आणि अखेर मिडविकेटला टिपला गेला झेल. रोहितची खेळी मात्र फेल. हा पहिला धक्का डोंगर नावे क्रिकेट संघाला. रोहित खुंडे बॅक टू द पॅव्हलियन. हे चित्र सातत्यानं मैदानात तुम्हाला पाहायला मिळेल. मोठं लक्ष आहे, त्यामुळे बॅट्समन काउंटर अटॅकच करायला जातील आणि ती स्ट्रॅटजी आता इथे बनवली मंजर 11 खांडपेनं. ती स्ट्रॅटजी काम करत असताना न्यू बॅट्समन इंटर होत असताना खेळपट्टीकडे तानाजी खुने इज ऑल्सो एक्सपिरियन्स कंटेनर प्लेइंग लॉट ऑफ शॉर्ट फॉर्मॅट गेम सिन्स 10 टेरागो. अगदी 10 वर्षापासून हा खेळाडू सध्याच्या घडीला कॉन्ट्रीब्युशन देत असताना डोंगरनावे टीम करता आता आवश्यकता आहे, गरज आहे नितांत भागीदारीची. प्रशांत शेलके जो स्ट्रायकिंग एंडला आहे त्याच्यासोबत सेकंड विकेटसाठी ही भागीदारी होणार का, याकडे प्रेक्षक वर्गाचं देखील लक्ष आता खिलून राहिलंय. फुलवलेंद होता बोलर्स बॅक ड्राईव्ह. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. संधी अजिबात देत नाही फलंदाजाला मोठे फटके मारण्याची, अजिबात ही मुभा देत नाहीये गणेश. गुड फील्ड ऑल्सो. बॅटच्या माध्यमातून पहिली धाव धावफलकावरती आणि हे सांघिक धावफलक आता पोहोचत असताना पुढे 3 वर. 26 बॉल अजूनही 65 धावेची आवश्यकता. तिसरा इंटरनेटचे सर्वे सर्वा. व्यासपीठ होते याचा ऑन साइडला हु केलाय. टिपिकल तानाजी खुने पेटर्न स्ट्रोक. बॉल निघून चाललाय युवराज सिंग फॅनच्या अगदी समोर सीमारेषेच्या बाहेर. इट्स अ क्लिअर अँड क्लीन हिट, सिक्सर. तिसरा इंटरनेटचे सर्व सभासद सहकारी विनंती आहे व्यासपीठावर यायचा. संघर्षाचा शंखनाद करणारा हा षटकार तानाजी खुनेच्या बॅटमधून नितांत आवश्यकता आहे, गरज आहे बॅटिंग करणाऱ्या डोंगर नावे टीमला या मोठ्या स्ट्रोकची. टार्गेट मोठंच आहे आणि पॉवर प्ले मध्ये आता पॉवरफुल बॅटिंग करत असताना तानाजी इंडिव्हिज्युअल अकाउंट षटकारानं खुलं केलंय. फुलले तो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, स्विंग अँड मिस. डॉट बॉलची समाप्ती. पहिलं षटक देखील समाप्त होतं. इकॉनॉमिकल बॉलिंग राहिली. षटकाराचा अपवाद वगळला तर फलंदाजाला जास्त अधिकची संधी दिली नाहीये. एक विकेट कॅरी करत असताना 9 धावा खर्च केल्या गणेशनं आणि 24 बॉलमध्ये द इक्वेशन बॅलन्स राहिले 59. 59 धावेचं. चर्चा करत आहोत आपण आदर्श चषकाबाबत. तर तालुक्यातील ही पहिली अशी स्पर्धा जिचं टेलिकास्ट सुरू आहे, तीसाही इंटरनेटच्या माध्यमातून केबल नेटवर्कवर. प्रेक्षक वर्ग देखील केबल नेटवर्कच्या माध्यमातून आमच्या स्पर्धेला, आमच्या व्यवस्थापन समितीला प्रचंड प्रतिसाद देतोय. त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सरसे स्वागत. 24 बॉल आणि विजयासाठी करायचे 59. 59 धावा. तानाजी 2 बॉलमध्ये 6 धाव्याचं कॉन्ट्रीब्युशन. प्रशांत सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडला 2 बॉलचा सामना करत असताना 1 धाव त्याच्या बॅटमधून. 24 बॉल अजून 59चं टार्गेट. सेकंड ओव्हर मॅन्डेटरी पॉवर प्ले. कॉमेंट्री बॉक्स सेन कडून सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅकवरती तयार होत असताना मंजूर 11 खानपे टीम कडून सचिन अर्थातच ॲडव्होकेट जे पुरस्कर्ते असतात मंजूर 11 खानपे टीमचे, त्याचबरोबर एस ए मुरबाड क्रिकेट संघाचे. इज एक्सपिरियन्स अँड ओल्डी गोल्डी क्रिकेटर. नाव कम्स इन टू द अटॅक फॉर सेकंड मॅन्डेटरी पॉवर प्ले ओव्हर. 3 फिल्डर 30 सर्कलच्या बाहेर डीपमध्ये आहे. एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑन आणि त्याचबरोबर आहे मिडविकेट. मिड ऑफ अगदीवरती मिडविकेट आणि त्याचबरोबर फायनल गेस्ट त्यांचा पाठीमागे थर्डमॅन आणि बॅकवर्ड पॉईंटला एक फिल्डर. हे क्षेत्ररक्षणाचं जाळं सध्या स्ट्रायकिंग एंडला प्रशांत करता. राऊंड विकेट सचिन. स्विच काढण्याचा प्रयत्न. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी गुल यस्त्या वाकवल्यास प्रशांतच्या पोहोचतोय हा धक्का दुसरा डोंगर नावे टीमला. दिनेशजी वाकचौडे यांच्या वतीनं कॅश प्राइज अनाऊन्स होत आहे. 1111 रुपयाचं विकेट हॅट्रिक करतात सचिनजी वाकचौडे
यांच्यासाठी पहिल्याच बॉलवरती हा मोठा मोहरा ट्रम्प कार्ड आता मैदानाच्या बाहेर पोहोचतोय डोंगरनावे टीमचा प्रशांत शेळके आणि मैदानाकडे पोहोचतोय आता थोड्याशा दबावात्मक आणि दडपणात्मक परिस्थितीमध्ये साई शेळके. ही इज अ हार्ड हिटर बॅट्समन ॲज पर आय नो. तेवीस बॉल 59 धावेची आवश्यकता. स्विचिटचा प्रयत्न दुधारी अस्त्र चालवलं पहिल्याच बॉलवरती प्रशांतनं. चल काय तो तीर नाही तो दुःख अशा प्रकारचा स्ट्रोक आपण पाहतोय क्रिकेटच्या पटलावरती. लागला तर आबाद नाही तर बरबाद आणि अशा पद्धतीनं आता हा गडी दुसरा गमावत असताना संघ डोंगरनावे. स्ट्रायकिंग एंडला सध्या खेळण्यासाठी साई. 23 बॉल 59 धावेची आवश्यकता. 68चं टार्गेट असताना सेकंड इनिंग मध्ये इनसाइड आउट हा बॉल करून ड्राईव्ह केला मिडऑफच्या डोक्यावरून पाठीमागे चेंडू निघून चालला. फिल्डर बॉलच्या मागे मोठी चेस आणि अखेर चेंडू हळूहळू हळूहळू उलटतोय. वाट इज लॉंग ऑफ सीमारेषा. साई शेळकेच्या बॅटमधून येतोय हा बहारदार चौकार. साई शेळकेचं इंडिव्हिज्युअल अकाउंट आता चौकारानं ओपन होत असताना हे धावफलक पोहोचतोय डोंगरनावे टीमचा. 13 वर 22 बॉल जुनी 55 धावेची आवश्यकता या लढतीमध्ये. राऊंड विकेट सचिन. थांबून पूल करायचा होता. हाफ ऑफ गुडलिन. थोडासा आखू टप्प्याचा चेंडू बागफुडती थांबून पूल करण्याचा प्रयत्न स्ट्रायकिंग एंडला फसतो साई शेळकेचा. टायमिंग होत नाही. गती जबरदस्त होती आणि गतीनं वेगाने ते स्ट्रायकिंग एंडला बीट करत असताना साई शेळकेला चौकारानंतर डॉट बॉलनं दिलेलं हे प्रत्युत्तर सचिन वाकचौडे यांनी. फुललेत होता विषयमध्ये डान्सिंग डाऊन द विकेट. अगदी उडवलाय समोर हा बॉल आणि निघून चाललाय लांबच लांब दूरच दूर अगदी ब्लॅक स्क्रीनच्या समोर. पंच जुनी त्या ठिकाणी तपासणी करत असताना इट्स मिनिमम ऑर मॅक्सिमम चौकार आहे की षटकार यासाठी सल्ला आणि यस इट्स अ गोइंग गोइंग अँड गॉन ऑल द वे फॉर 6 रन. हा षटकार. क्लीन स्ट्राइक फ्रॉम साई शेळके. याच पद्धतीनं 49 धावा जुनी उर्वरित 20 बॉल मध्ये कराव्या लागतील. इंडिव्हिज्युअल साई पोहोचतोय 10 वर. एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून. 333चा त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट. षटकारानंतर सांघिक धावफलक पोहोचतोय 19 वर. 19 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. त्याला स्पीडअप करा इनिंग मंजिरी खांडपे. रनवे मध्ये थोडा व्यत्यय. अंपायर सिग्नल इट इज अ कॅन्सल बॉल. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर तयार होत असताना सचिन. पहिल्या बॉलवरती विकेट. त्यानंतर सायनं केलेला अटॅक. बॅटल पाहण्याजोगं. हाफ ऑफ लेंथ होता. बॅकफुट देऊन पूलचा अप्रतिम नजराना. पूल ठरलाय सक्सेसफुल पॉवरफुल डिलाइटफुल युजफुल. साई शेळके मैदानामध्ये आता थांबायचं नाव घेत नाहीये. सोसाट्यानं त्यानं सुरू केली ही बॅटिंग आणि हा बॉल देखील निघून चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. पॉवर प्ले मध्ये सध्या पॉवरफुल बॅटिंग सुरू आहे साई शेळकेची. याच खेळीची नितांत आवश्यकता आहे डोंगरनावे टीमला. त्याच्या बॅटमधून येणारा हा दुसरा षटकार. टीमची धावसंख्या पुढे पोहोचत असताना 25 वर. 19 बॉल अजून 43 ची आवश्यकता. फुल लेंथ होता. विषयमध्ये ड्राईव्ह करत असताना मिड ऑफला फिल्डर पासून बॉल थोडासा बाजूला जातोय. लास्ट मोमेंटला स्वतःला सावरत असताना त्या ठिकाणी फिल्डर मिळेल एक धाव. सेन्सिबल क्रिकेट साईकडून लास्ट बॉलवरती घेतलेली सिंगल धाव. दुसरं षटक मैदानामध्ये समाप्त झालं आणि 2 षटकांच्या अंती धावफलक पोहोचते 13.00 धावेच्या धावगतीनं. 26 वर 2 विकेट गमावल्यानंतर इक्वेशन आता मॅच मध्ये बॅलन्स राहिलंय. येणारे बॉल शिल्लक आहेत 18 आणि 14 धावेच्या धावगतीनं करायच्यात 42 धावा. तर या स्पर्धेसाठी टीजेव सौजन्य ज्यांच्या वतीने आपल्याला लाभले ते मान्यवर प्रभुदासजी नाईक, युवा सेना ठाणे जिल्हा अधिकारी, प्राजक्ता भावार्ते जिल्हा परिषद सदस्य, श्याम भोईर माजी उपसरपंच, विशाल भोईर, स्वप्नील दलवी, रुबाब मेन्सवेर, अरुण शेठ म्हात्रे, मोहनजी गडगे, नितीनजी राणेसर, चिंतामणजी भोईर, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद ऐनकर, सीताराम राणे, पोलीस पाटील, नारायण बालकृष्ण राणे यांच्या स्मरणार्थ मच्छिंद्र शेठ भोईर, हरीशदादा पधारे, विकासदादा जमदरे, शरददादा भोईर, कस्तुरदादा टेकडे, संजयदादा टेकडे, तुळशीरामदादा भोईर, मारतनदादा टेकडे, सोमनाथदादा टेकडे, विश्वासदादा कराळे, नारायणदादा
गोंदली आणि त्याचबरोबर महेशदादा भगत सर्वच मान्यवरांचं टी शर्ट सौजन्य स्पॉन्सर केल्याबद्दल आदर्श इलेवन धानिवली आणि त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ धानिवली यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक आभार. हस्तस्य भूषणम दानम या व्यक्तीप्रमाणे आपण पाहतोय या सर्वच व्यक्तिमत्वांचं आमच्या व्यवस्थापन समितीला नेहमी सहकार्य असतं. जाऊयात मॅचकडे. 18 बॉल जिथे 42 धाब्याची आवश्यकता डोंगर नावे क्रिकेट संघाला. 14.00 धाब्याची धावगती अजूनही मेंटेन करायची 3 षटकांमध्ये. 5 बॉलमध्ये 17 धाब्यावरती अनबीटन साई शेलके. महेंद्र शेठ भोईर यांचं शुभागमन झालं. विनंती आहे व्यासपीठावरती युवराज बनवायचं. तर 2 बॉलमध्ये 6 धाब्याचं कॉन्ट्रीब्युशन देत असताना तानाजी. आदर्श संघासाठी महेंद्र शेठ भोईर यांच्याकडून विशेष पारितोषिक आहे ते म्हणजे संपूर्ण संघाकरता टी शर्ट सौजन्य. चला स्पीडअप करा इनिंग, स्पीडअप करा इनिंग. विनंती आहे मंजूर 11 खांडपेला. स्वर्गीय विक्रांत केने प्रतिष्ठान डोंगर नावे यांच्या वतीने लागोपाठच्या 3 षटकारांसाठी कॅश प्राइज आहे 1111 रुपयाचं. 18 बॉल 42 धाब्याची आवश्यकता. सेकंड स्पेल मध्ये गणेश बॉलिंग ट्रॅकवर. पहिलाच बॉल मिस टायमिंग स्ट्रोक. हवेमध्ये झेलची संधी. 3 फिल्डर पोहोचताय डीप मधून. प्रॉपर कॉलिंग होत नाहीये. बॉल अगदी 4 फिल्डरच्या मध्ये ग्राउंडिंग होतोय आणि येत आहेत या 2 धावा साई शेळके करता. टायमिंग झालं नाही. चेंडू फार काल हवेत होता परंतु सुदैवानं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाहीयेत. 2 धावा मिळत आहेत डोंगरनावे संघाला आणि हे धावफलक पोहोचत असताना डबल नंतर 28-28 वर. 17 बॉल आता 40 धावेचं समीकरण या सामन्यामध्ये सिमेश राहिलंय. नेक्स्ट राऊंड आपण पाहू शकाल. सेकंड राऊंडचा पहिला सामना मालीनगर आणि त्यांना फाईट करेल टीम वाजी स्पोर्ट्स पिंपलगाव. नाणेफेक जिंकले वाजी स्पोर्ट्स पिंपलगाव टीमचा कॅप्टन निलेश घरत यांनी स्वीकारलाय निर्णय. तो म्हणजेच क्षेत्ररक्षणाचा बॅटिंग करायची मालीनगर टीमला. दोन्ही टीमनं रेडी राहायचंय. 17 बॉल 40 धावा. स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी साई. ऑन साइडला जबरदस्त फाईटिंग. प्रॉपर टायमिंग स्ट्रोक. गुड लुकिंग स्ट्रोक फ्रॉम साई आणि चेंडू निघून चालला सीमारेषेच्या बाहेर. लांबच लांब दूरच दूर. इट्स अ मॉन्स्टर हिट. हा येतो षटकार. वन मॅन आर्मी एकतर्फी किल्ला या लढतीमध्ये आतापर्यंत संघर्ष करत असताना साई. येस बॉलची मागणी होती. विनंती आहे व्यवस्थापन समितीला मैदानामध्ये बॉल पुरवायचा. षटकारासोबत आता धावसंख्या फ्लाय होत असताना 34 वर. 16 बॉल अजूनही 34 धावेची आवश्यकता. ॲनालिसिस करायचं झालं तर 14 बॉलमध्ये 34 धावा सध्याच्या घडीला बनवलेल्या आहेत आणि 16 बॉलमध्ये अजूनही 34 धावेची आवश्यकता आहे. सात बॉलमध्ये 25 धावेची धुवाधार इनिंग साईची स्ट्रायकिंग एंडला. ऑन साइडला उचलण्याचा प्रयत्न. लिडिंग एज झेलची संधी. शॉट फाईन लेगला आणि ते कॅच ड्रॉप. मोक्याच्या क्षणाला साई शेळकीला मिळालेलं जीवदान. सुटकेचा मोकला श्वास खेळाडू कक्षामध्ये सोडत असताना संघ डोंगर नावे मॅचची टर्निंग विकेट. प्रेशर सिच्युएशन मध्ये जेव्हा धावा येत होत्या साईच्या बॅटमधून आवश्यकता नव्हती. अगदी वेळ होता तिन्ही क्षेत्ररक्षकांकडे परंतु लास्ट मोमेंटला पाहिला आपण तर कॉलिंगचा अभाव जाणवला आणि शॉट फाईन लेगला आता कॅच ड्रॉप होत असताना अधिकचा काळा चेंडू हवेमध्ये होता आणि अखेर साई त्या ठिकाणी बचावले. आयुष्यमान भवाचा आशीर्वाद प्रदान होत असताना नशिबाची साथ लाभते साईला. धावफलक पोहोचते सिंगल 35 वर. फुल लेंथ होता विषय मध्ये उडवला अगदी समोर. वाईडिश लॉंग ऑफला फिल्डर नाहीये. त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून चाललाय अगदी सायरसिंगच्या समोर. आमच्या समालोचन कक्षाला दिलेली ही सलामी तानाजी खुनेच्या बाट मधून येतोय हा चौकार. भागीदारी रचत असताना पार्टनरशिप बिल्डअप करत असताना दोन्ही बॅट्समन तिसऱ्या विकेटसाठी तानाजी खुणे आणि त्याचबरोबर साई शेळके. ऑन साइडला उकळण्याचा प्रयत्न. मिस्ट्रामिंग चेंडूवरती क्षेत्ररक्षक पोहोचू शकलेत लास्ट मोमेंटला मिडविकेट रिजन मध्ये. सीमारेषेच्या नजदीक चांगलं क्षेत्ररक्षण. फेक देत असताना नॉस्ट्राकिंग एंडला येतात या 2 धावा आणि हे धावफलक आता पोहोचत असताना सध्याच्या घडीला स्कोरबोर्ड वरती 41 वर. कमबॅक हवं होतं डोंगर नावे टीम करतात. ते कमबॅक आता ही जोडी मैदानामध्ये करत असताना
ऑन साईडला हापाम पूल केलाय. फिल्डर आहे टीममध्ये मिडविकेटला. पहिल्या अटेम्प्टमध्ये चांगला थ्रो देत असताना नॉन स्ट्रायकिंग एंडला मिळेल ती फक्त एकच धाव आणि याचबरोबर अंपायर धर्मेंद्र वर्मा सर सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचलाय. थर्ड ओव्हर इज कंप्लीट. 3 षटकांचा खेळ संपतोय. संघ डोंगरनाबे जाऊन पोहोचला 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 42-42 वर मॅच मध्ये आता इक्वेशन बॅलन्स राहिलंय. येणारे बॉल शिल्लक आहेत 12 अर्थातच 2 षटकं आणि 2 षटकांमध्ये करायचे आहेत 13.00 धाव्याच्या धावगतीनं 26 धावा. साई शेळके 8 बॉलमध्ये 26 धाब्याचं इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन. तानाजी गुन्हे 5 बॉलमध्ये 13 धाब्याचं कॉन्ट्रीब्युशन. आवश्यकता होती रोहित आणि प्रशांत झटपट बाद झाल्यानंतर टीमचा डाव सावरायचा होता आणि हे दोन्ही फलंदाज आता तिसऱ्या विकेटसाठी ही संकट मोचकाची तारणहाराची भूमिका अदा करत असताना 12 बॉल 26 धाब्याचं समीकरण आता शेष आहे या लढतीमध्ये. चला स्पीडअप करा इनिंग. फिल्डिंग करणार सचिनजी वागचौडे सर त्वरित क्षेत्ररक्षण सज्ज करा. यस भरपूर मॅचेस अजूनही आपल्याला कव्हर करायच्या त्यामुळे सातत्यानं आयोजकांकडून आमच्यापर्यंत सूचना पोहोचते आणि ती सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहोत. 12 बॉल 36 धाब्याची आवश्यकता. स्क्रीनवरती पाहू शकता तुम्ही हे टेलिकास्ट 10 क्रिक लाईव्हच्या माध्यमातून अगदी कमी कालावधीमध्ये थेट प्रक्षेपणाच्या यशाच्या उंच शिखरावरती पोहोचलेली ही वाहिनी कुणालजी म्हात्रे आणि त्याचबरोबर धनराजजी म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला हा चॅनल सध्याच्या घडीला लौकिकास पोहोचलाय. 12 बॉल आवश्यकता आहे 26 धाब्याची. स्पीडअप करा इनिंग. मंजर 11 खांडपे. स्कोर जर इक्वल झाला तर सुपर ओव्हर असेल याची देखील दोन्ही टीमचा कॅप्टननं नोंद घ्या. मालीनगर संघ कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला आपण रेडी राहायचं आणि त्याचबरोबर पिंपळगाव संघ कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला आपण रेडी राहायचं. नेक्स्ट मॅच सेकंड राऊंडचा पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. वाजी स्पोर्ट्स पिंपळगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल संघ मालीनगर. 4 ओव्हरची ती मॅच असेल जिथे नाणेफेक जिंकून पिंपळगाव टीमनं बॉलिंगचा निर्णय स्वीकारला आणि बॅटिंगसाठी इन्व्हिटेशन दिलंय टीम मालीनगरला. चौथा आणि निर्णायक षटक या दरम्यान रुपेशजी भोईर यांचं शुभागमन झालंय. व्यासपीठावरती यायचं. मयूरचं हे चौथं आणि सामन्याचं निर्णायक षटक. मोस्ट इम्पॉर्टंट ओव्हर ऑफ द मॅच. दोन्ही बॅट्समन सध्याच्या घडीला सेट आहेत. मैदानामध्ये बेडिंग आणि क्लोदिंग घेऊन दोन्ही फलंदाजांनी हा तळ ठोकलेला आपल्याला पाहायला मिळतोय. 12 बॉल 26 धाब्याची आवश्यकता. स्पीडअप करा इनिंग. मंजर 11 खांडपे. लास्ट ऑफिशियल कॉल फॉर ऑर्गनायझर कमिटी. फुलटॉस होता विषेप मध्ये. हलक्या हाताने ड्राईव्ह केला. चेंडू डीप मध्ये लॉंग ऑफला. चांगली फिल्डिंग मिळेल ती 1 धाव. साई शेलकेकडे स्ट्राईक असणे गरजेचं आहे आणि सध्याच्या घडीला त्याच युक्तीनं त्याच कल्पकतेनं स्ट्राईक आता रोटेट करत असताना तानाजी खुने त्या ठिकाणी हे धावफलक पोहोचत असताना पुढे 43 वर 11 बॉल आता इक्वेशन बॅलन्स राहिले 25 धावेचं. राऊंड विकेट. फुलटॉस होता. स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका सजवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक जज करतो डीप मध्ये स्क्वेअर लेगला अँड फायनल सिग्नल फ्रॉम अंपायर दॅट इट वॉज सिक्सर अँड ऑल्सो कॉल ऑफ वेस्ट ऑफ हाईट. नो बॉल नो +6 एकूण येत आहेत एक्स्ट्राच्या स्वरूपात 7 धावा. नाही या अगोदरच मी उल्लेख केला होता हे षटक सामन्याला कलाटणी देणारं षटक असेल आणि ती कलाटणी आता मिळाली आहे. नो +6 एक्स्ट्राच्या 7 धावा. 50 अप फॉर टीम डोंगरनावे. धावांचं अर्धशतक आता मैदानामध्ये पूर्ण होत असताना फ्रीड बॉलचा कॉल अंपायर रॉकसर यांच्या वतीनं. 11 बॉल आता 18 धावेची आवश्यकता. फ्रीड बॉल वरती पुलचा अप्रतिम फटका परंतु एलिमिनेशन जास्त मिळालंय. बॉल फिनिश होत नाहीये. दुसऱ्या धावेसाठी निघाले साई. स्ट्रायकिंग एंडला येणं गरजेचं आहे. लाऊड अपील आणि फलंदाज आता बाद होतोय. कॉलिंग चुकतोय. साई शेलके बॅक टू द पेव्हिलियन. मॅच मध्ये कमबॅक करत असताना संघ मंजर 11 खांडपे पोहोचलाय मोक्याच्या क्षणी. हा निर्णायक आणि मोठा धक्का डोंगरनावे क्रिकेट संघाला. साई शेलके बॅक टू द पेव्हिलियन. येस सर. टेक्निकल कमिटीकडे आता कामकाज सोपवलंय मेन अंपायरनं. रिव्ह्यू त्या ठिकाणी घेण्यात आलाय डोंगरनावे टीम कडून.
मुरबाड तालुक्यामध्ये प्रथमच ब्रास बँड जी आपली आगरी कोळी संस्कृती आहे ती संस्कृती जोपासण्याचं कार्य या दानिवलीकरांच्या माध्यमातून दानिवलीकर ब्रास बँड पथक मास्टर आहेत राकेश कोट आणि विनायक भोईर जय महाराष्ट्र ब्रास बँड पथक शाड गावठाणला जे रिप्रेझेंट करतात. तर येणाऱ्या पुढील कार्यक्रमासाठी नक्कीच आपण संपर्क साधू शकता दानिवलीकर ब्रास बँड सोबत. येस इट इज बॅट्समन इज आउट. टेक्निकल कमिटीचा निर्णय पोहोचलाय. फलंदाज बाद आहे. पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचू शकला नाही साई शेलके आणि मोक्याच्या क्षणाला मॅच मध्ये टर्निंग पॉइंटला आलाय ट्विस्ट. पोहोचलाय धक्का. हा तिसरा. धावेची आवश्यकता नव्हती दुसऱ्या रनची. कॉलिंग चुकला आणि साई बाद होत असताना पाहायचं मॅच मध्ये आता कमबॅक करेल का संघ मंजूर 11 खांडपे. चला घाई करा जरा स्पीडअप करा इनिंग. 17 धावेची आवश्यकता आहे. यस 10 बॉल 17 धावेची आवश्यकता. ज्ञानेश्वर कुणे न्यू बॅट्समन सध्याच्या घडीला स्ट्रायकिंग एंडला क्षमता आहे या फलंदाजाकडे गुणवत्ता आहे. बॅकफूट होती थांबून कट करण्याचा मानस. पिचिंग झाल्यानंतर बॉल बाहेरच्या बाजूने स्विंग येतोय आणि अंपायर सिग्नल इट इज अ वाईट बॉल. पंचांचा पोहोचला एक्स्ट्रा रनचा इशारा आणि अतिरिक्त धावेनं हे धावफलक आता पोहोचत असताना सध्याच्या घडीला स्कोरबोर्डवर 52 52 शफल वगैरे काही नाही. येस दोन्ही टीम बी अंडरस्टँड. 10 बॉल 16 धावेची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला डीके. फुललेंत होता बॅटची मोठी कडा. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला शीर्षकाला चकवलंय. देलची संधी नाकारता आली नसती परंतु फिल्डिंग लास्ट मोमेंटला झाली खराब आणि चेंडू मार्गस्थ होतोय. डीपी बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशिबाचे चौकाराने आता इंडिव्हिज्युअल अकाउंट ओपन नसताना ज्ञानेश्वर खुणे अर्थातच डीकेचं धावफलक पोहोचतंय 4 धावेच्या साथीनं. अब तक 56 वर. येणारे बॉल शिल्लक आहे ते इनिंग मध्ये 9 आणि 9 बॉल मध्ये ते विजयासाठी धावा करायच्यात 12. अशक्य ते शक्य केले साई शेलकेनं. विजयाचा पाया तर रचलाय परंतु कलस कोण चढवणार हा प्रश्न. शफल झाले मिस्टर 360 स्टाईल. हा पेटर्न स्ट्रोक आहे डीकेचा. स्कोरलेगला फिल्डिंग देखील डीप मध्ये चांगली झाली. दुसऱ्या धावेसाठी कॉलिंग आणि 2 धावा इझिली कंप्लीट होत असताना बॅकअप देत आहेत. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला गणेश त्या ठिकाणी. 2 धावा. फिल्डिंग चांगली राहिली मोहनची अगदी त्या ठिकाणी. स्वतःला स्ट्रेच केलं. हवेमध्ये सूर लगावत असताना बॉलला अडवलं. 2 धाव्यानं धावफलक पोहोचतं 58 वर. आठ बॉल आणि अजूनही 10 धावेची आवश्यकता. चर्चा सुरू आहे तानाजीची ज्ञानेश्वर सोबत. काय करायला हवं कशा पद्धतीनं मॅच जवळ नेता येईल त्याबाबत ही सध्याच्या घडीला सल्ला मसलत. 2 बॉल मध्ये 6 धावेचं कॉन्ट्रीब्युशन ज्ञानेश्वर अर्थातच डीकेचं. फुलटॉस होता फक्त दिशा दिली आहे. गाईड केला चेंडू. शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाला संधी नाहीये. जमिनीला गुदगुल्या करत हा बॉल निघून चाललाय. डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रिकेटचा स्वीपर क्लास आणि त्याच्यासमोर मोठ्या अक्षरानं कॅपिटल मध्ये नाव लिहावं डीके. हा चौकार. चौकारानं आता हे समीकरण उद्ध्वस्त होत असताना धावफलक पोहोचते 62 वर. 7 बॉल आणि अजून विजयासाठी आता 6 धाव्याची आवश्यकता. काय संघर्ष केला मैदानामध्ये. काय स्ट्रगल केले डोंगरनावे टीमनं. दिशा देण्याचा प्रयत्न. लाईन सोडून चाललाय चेंडू. अंपायर सिग्नल इट इज वाईड. हा दबाव आहे खरं तर हे दडपण आहे बॉलर मयूरवर. असं वाटलं होतं साई बाद झाला मॅच मध्ये रंजकता येईल परंतु डीकेनं काय डाव सावध. 3 बॉल मध्ये 10 धाब्याचं कॉन्ट्रीब्युशन. 2 चौकार त्याच्या बॅटमधून. 333चा त्याचा देखील बॅटिंग स्ट्रायक. नॉन स्ट्रायकिंग एंडला तानाजी 6 बॉल मध्ये 14 धाब्याचं कॉन्ट्रीब्युशन. समीकरण 7 चेंडू आणि 5 धाब्याचं.
स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न येथे राहिला आणि सक्सेसफुल बॉल वेस्टर्नच्या पाठीमागे विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना षटक चौथ्या मैदानामध्ये समाप्त होतं आणि फायनल षटकामध्ये अंतिम षटकामध्ये आता इक्वेशन बॅलन्स राहिलं. 6 बॉलमध्ये विजय करता धावा करायच्यात 5. स्कोर लेवल तर सुपर ओव्हर. विनंती आहे दोन्ही टीमला इनिंग स्पीडअप करा. मालीनगर टीम यस कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला आपण एकत्रित व्हायचं. त्याचबरोबर संघ वायजी स्पोर्ट्स पिंपलगाव आपण कॉमेंट्री बॉक्सच्या राईट साईडला त्या ठिकाणी एकत्रित व्हायचंय. हाय व्होल्टेज ड्रामा यानंतर आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला मुरबाड टेनिस क्रिकेट बॉल विश्वामधील बलाढ्य दादा संघ मालीनगर आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल त्याच ताकदीचा त्या क्षमतेचा संघ वायजी स्पोर्ट्स पिंपलगाव. इनिंग स्पीडअप करा अंपायर धर्मेंद्र वर्मा सर. 2 मिनिटं आणि 40 सेकंदाच्या आत ही इनिंग फिनिश करायची आहे. मंजिरी 11 खांडपेला 25 मिनिटाचा टाइम इथनं काउंट आहे. 6 बॉल 5 धावेची आवश्यकता. स्ट्रायकिंग एंडला तानाजी आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला ज्ञानेश्वर अर्थातच DK. हे 2 बॅट्समन सध्या मैदानाकडे. संघ संकटामध्ये होता अशा स्थितीमध्ये साई शिल्केचं धुवाधार 33 धाब्याचं कॉन्ट्रीब्युशन. अफलातून बॅटिंग त्यानं केली आणि त्यानंतर आता मॅच मध्ये सध्याच्या घडीला वरचढ ठरत असताना हावी होत असताना संघ डोंगर नावे. 6 बॉल 5 धाब्याची आवश्यकता. अंतिम अखेरचं शतक बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत लतीफ. 3 फिल्डर डीप मध्ये वायडिश लॉंग ऑन मिड विकेट आणि त्याचबरोबर स्क्वेअर लेगला ऑफस्टेकडे आहे एक्स्ट्रा कव्हर आणि डीप मध्ये आहे लॉंग ऑफ. गल्ली आणि सेली कव्हर अगदी जवळ. पहिला चेंडू बॅकफुट होती थांबून पंच केला. फिल्डर आहे डीप मध्ये परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. वीरेंद्र सेहवाग स्टाईल अपिशनपणी स्क्वेअर कट. स्क्वेअर कटचा लाजवाब देखना नजाकत भरा फटका आणि बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. एका टप्प्यावरती सीमारेषेच्या बाहेर तानाजी खुनेच्या बाट मधून येतोय हा संघर्षमय चौकार. चौकारानं सामन्याचं समीकरण आता उद्ध्वस्त केलंय. एका धाब्याची आवश्यकता विजया करता डोंगरनावे क्रिकेट टीमला. थांबून गाईड करण्याचा प्रयत्न मेन अंपायर कडे अपील आणि त्या ठिकाणी स्वतः मैदान सोडत असताना तानाजी यस खेळाडू वृत्तीचं देखील प्रदर्शन जोपासत असताना माहिती आहे स्वतःला त्या ठिकाणी बॅटची एज लागली आहे आणि आता तो मैदानाच्या बाहेर परततोय. 4 बॉल विजयासाठी एका धाब्याची आवश्यकता. डोंगरनावे संघाचे खूप मोठे खंदे समर्थक मंगेशजी शेलके आणि त्याचबरोबर रवींद्रजी गायकर देखील इथे उपस्थित आहेत. तमाम ग्रामस्थांचं स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. चला इनिंग स्पीडअप करा. मोहन खुने MK न्यू कंटेंट. साई शिल्केची 33 धाबेची धुवाधार मॅरेथॉन इनिंग. DKनं कॉन्ट्रीब्यूट केलेल्या रन तानाजीनं दिलेलं योगदान वाखाणण्याजोगी कामगिरी. रोहित आणि प्रशांत बाद झाल्यानंतर संघाचा डाव सावरायचा होता आणि ती पार्टनरशिप 3ऱ्या विकेटसाठी तिथनं या डावाला मिळालेली कलाटणी. आउटस्टँडिंग परफॉर्मन्स फ्रॉम. दिशा देण्याचा प्रयत्न टायमिंग होत नाहीये अँड 1 मोर डॉट. सामन्यामध्ये इंटरेस्ट येईल काही देखील पाहण्याजोगं. मॅच जर टाय झाली तर सुपर ओव्हर अशी या स्पर्धेचा नियम आहे. 3 बॉल आणि विजयासाठी एका धावेची आवश्यकता. सध्याच्या घडीला मॅच पूर्णपणे टर्नओव्हर आहे ती म्हणजेच डोंगरनावे टीमच्या बाजून. हुक केलाय फायनल चेंडू वेगाने निघून चाललाय आणि मॅच फिनिश. विजय होतोय संघ डोंगरनावे. 1 टीम 1 ड्रीम. वेल प्ले बॉयज अँड हार्ड लक टीम मंजरी 11 खांडपे. पण दीपक कौतुक करावं लागेल इथं मात्र खांडपे संघाचं सुद्धा, कारण की त्यांची गोलंदाजी चांगली मी बघत होतो मॅच. फक्त खराब क्षेत्ररक्षण जवळपास 4 कॅचेस सोडल्या आणि तिथूनच हा संघ सलाम असेल राहुल अँड कंपनी. निराश होऊ नका कारण की तुमचं क्षेत्ररक्षण खूप खालच्या दर्जाचं आपण पाहिलं आणि त्याच्यामुळे तुमचा संघ पराभूत झालं. बॉलिंग आणि बॅटिंग साईड खूप मजबूत आहे. तर आपण साई
शेळके आपण यायचे मॅन ऑफ द मॅच ज्यांनी अतिशय सुरेख